विद्यार्थी मित्रांनो, भास्कर अकॅडमीच्या भास्कर एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण CET 2020 या बॅचमध्ये मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये फॅक्टर्स हा एक नवीन चॅप्टर आपण सुरू करतोय. आज आपण या फॅक्टर चॅप्टरमध्ये बेसिक्स ऑफ द फॅक्टर्स किंवा फॅक्टरचे काही बेसिक कन्सेप्ट आपण कव्हर करणार आहोत. मग फॅक्टरच्या बाबतीमध्ये पूर्ण फॅक्टर आपल्याला अंडरस्टँड करायचा. हा जो काही आजचा जो काही आपला लेक्चर असेल हा CETच्या मुलांसाठी, 12thच्या रेग्युलर सिलेबससाठी, 11च्या मुलांसाठी किंवा 10thच्या मुलांसाठी, या सर्व मुलांसाठी हा व्हिडिओ उपयोगाचा आहे. मग आता आपल्याला फॅक्टर म्हणजे जसं की समजा हा कन्सेप्ट स्टडी करत असताना याच्यामध्ये आपल्याला थोडंसं फिजिक्सचंही थोडंसं अंडरस्टँडिंग करायचं आहे आणि देन आपल्याला मॅथमॅटिकली थोडंसं त्याला अंडरस्टँड करायचं आहे. जर आपण फॅक्टरचा कन्सेप्ट जर स्टडी केला तर आपण हा फिजिक्समध्येही शिकतोय, पण हा मॅथमॅटिकल पार्ट आहे. म्हणजे इव्हन दो फिजिक्समध्ये सुद्धा मॅथचा काही कन्सेप्ट असतो. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया की फॅक्टर्स म्हणजे काय. फॅक्टर जर असं अंडरस्टँड करायचं झालं तर फॅक्टर म्हणजे याचा अर्थ काहीतरी मोशन असलेला पार्टिकल असं त्याचा मिनिंग आपल्याला मिळतो, बरोबर ना. ज्याला काय कुठेतरी मोशन आहे आणि ती मोशन कशी आहे, डायरेक्टेड आहे, त्याला आपण फॅक्टर म्हणतो. मग त्याप्रमाणे आपण जर फिजिक्समध्ये जर विचार केला तर काही आपण फिजिकल क्वांटिटीज आपण स्टडी केल्या होत्या आणि त्यामध्ये आपण 2 पार्ट केले होते. नेमकं फॅक्टर कोणाला म्हणायचं आणि स्केलर कोणाला म्हणायचं. तर यामध्ये स्केलर अँड देन फॅक्टर हा पार्ट आपल्याला स्टडी करायचा. मग फिजिक्सच्या दृष्टीने द फिजिकल क्वांटिटीज हॅव्हिंग ओनली मॅग्निट्यूड, बरोबर, ओनली मॅग्निट्यूड, ज्याला फक्त काय आहे, मॅग्निट्यूड आहे, नोन ॲज अ स्केलर, त्याला आपण स्केलर म्हणतो. मॅग्निट्यूड असणे म्हणजे काय, हॅव्हिंग द देअर एक्झिस्टन्स, त्याला काहीतरी एखादी काय ऑब्जेक्ट असेल, कुणाला मास असेल, कुणाला काहीतरी स्पीड असेल, कुणाला व्हेलॉसिटी असेल. मग जे आहे ते फक्त मॅग्निट्यूडचा विचार आपल्याला करायचा आहे. तिथं डायरेक्शनचा विचार होत नाही. इव्हन दो ती क्वांटिटी जरी मोशन आपल्याला रिप्रेझेंट करायची असेल तर आपण मोशन तिथं सोडून द्यायची, डायरेक्शन सोडून द्यायची त्या ठिकाणी. फक्त काय करायचं, त्याचं मॅग्निट्यूडच अंडरस्टँड करायचं आपल्याला, बरोबर आहे. मग मॅग्निट्यूड जर अंडरस्टँड केलं तर सच क्वांटिटी इज नोन ॲज अ स्केलर क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर डिस्टन्स, स्पीड, बरोबर आहे, किंवा मास, ह्या ज्या क्वांटिटीज आहेत याला आपण काय म्हणतोय, स्केलर क्वांटिटीज म्हणतो आपण याला. याला डायरेक्शन नसते, लक्षात घ्या, फक्त मॅग्निट्यूड आपल्याला गरज आहे. पण फॅक्टरमध्ये द क्वांटिटीज हॅव्हिंग मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. मग डायरेक्शन कशी असू द्या, द डायरेक्शन मे बी द पॉझिटिव्ह डायरेक्शन, निगेटिव्ह डायरेक्शन, अपवर्ड, डाऊनवर्ड, कशी डायरेक्शन असू द्या, लेफ्ट राईट, म्हणजे कोणत्याही दिशेला डायरेक्शन असू द्या, एका सिंगल पॉईंट पासून स्टार्ट झाल्यानंतर द क्वांटिटी विच आर इन द मोशन इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, काहीतरी त्याची मोशन आहे पण एका डायरेक्शननी आहे. सपोज पॉईंट A to B आहे, असं आपण रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी सांगू शकतो. मग त्याला आपण म्हणतो फॅक्टर. मग असा विचार केला आपण, द स्केलर विथ डायरेक्शन नोन ॲज अ फॅक्टर असं म्हणूया आपण. म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड म्हणजे काय, स्केलर, आणि स्केलर प्लस डायरेक्शन. मग जी क्वांटिटी स्केलर आहे त्याला जर आपण डायरेक्शन दाखवली तर ती काय होते, एक फॅक्टर क्वांटिटी तयार होते. डायरेक्टली फॅक्टर होते का, नाही. म्हणजे स्केलर त्याच्यामध्ये आलाच, त्याचं मॅग्निट्यूड आलं, लक्षात घ्या. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन जर असेल, नाव द क्वांटिटी बिकम्स काय, फॅक्टर. मग आपण जर एक्झाम्पल जर लक्षात घेतले तर डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स नाही, लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स विथ डायरेक्शन म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो. डिस्टन्स विथ डायरेक्शन, दिस इज अ डिस्प्लेसमेंट. त्यानंतर व्हेलॉसिटी, बरोबर ना. त्यानंतर ॲसेलरेशन, दीज आर द
वेक्टर क्वांटिटीज. ह्या काय आहेत? वेक्टर क्वांटिटी आहेत, लक्षात घ्या. हे आपल्याला समजून घ्यायचं. म्हणजे पर्टिक्युलर डायरेक्शन असेल त्याला. व्हेलॉसिटी आपण रिप्रेझेंट करताना आपण काय करतो, त्या डायरेक्शनमध्ये सांगत असतो. पॉईंट ए टू बी जात असतो, लक्षात घ्या. एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला आपल्या. पण स्पीड सांगत असताना आपण काय करतो, रँडम सांगून देतो. जर आपल्याला स्पीड सांगायचं असेल तर काय करू आपण, या गाडीचा स्पीड एवढा आहे असं आपण सांगतो, काहीतरी समथिंग km/h आहे. पण व्हेलॉसिटी सांगताना आपण काय करणार, स्पीड सारखंच मोजणार, पण आपण त्याला डायरेक्शन देणार. सपोज पॉईंट ए कडून बी कडे जात असताना त्या गाडीची व्हेलॉसिटी समथिंग km/h आहे. डायरेक्शन तिथं आपण मेंटेन करतो. डायरेक्शन आपल्याला गरज आहे. अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी एखादी मोशन असेल, काय जी क्वांटिटी असेल, तिला मोशन तिची पर्टिक्युलर डायरेक्शनने जर असेल तर आपण त्याला काय म्हणतोय, वेक्टर आपण बोलतो. काय बोलतो आपण त्याला, वेक्टर बोलतो. मग हा वेक्टर कन्सेप्ट आपल्याला काय करायचं, थोडासा ब्रॉड विस्तारित करून शिकायचं थोडासा. वेक्टर कसा रिप्रेझेंट करता येतो समजा. त्याआधी आपल्याला लाईन माहिती पाहिजे. लाईन सेगमेंट आपल्याला माहिती असायला पाहिजे. एखादी लाईन जर ड्रॉ केली तर काय करतो आपण, लाईन म्हणजेच काय, द डिस्टन्स ऑफ द लेंथ कवर्ड फ्रॉम पॉईंट ए टू बी. ही लाईन आहे किंवा लेंथ आहे, ही डिस्टन्स आहे, ही लेंथ आहे, लक्षात घ्या. याला आपण लाईन म्हणतो. मग यालाच आपण समजा काय करूया, हे सेगमेंट झालं, बरोबर आहे ना. सेगमेंट, हा सेगमेंट झाला. आणि आपण जर याला ॲरो जर दाखवला असा तर काय, विच शोज द पर्टिक्युलर डायरेक्शन, बरोबर आहे ना. आपण त्याला रे म्हणूया थोडक्यामध्ये. लाईनचा एक रे असतो तो. त्याची डायरेक्शन कशी आहे, विथ द हेल्प ऑफ ॲरोहेड वी कॅन इंडिकेट दॅट विथ द हेल्प ऑफ ॲरोहेड या डायरेक्शन कडून इकडे दिसते, लक्षात घ्या. मग ए टू बी अशी डायरेक्शन आपल्याला दिसते, बरोबर आहे. मग कोणतीही तुमची फिजिकल क्वांटिटी तुम्ही रिप्रेझेंट करा, त्यावेळेस समजा तुमची डायरेक्शन ए टू बी आहे तर आपण काय म्हणू शकतो, द डायरेक्शन विच इज ए टू बी असं आपण दाखवतो. त्याला नोटेशन आपण देतो, बरोबर आहे. आपल्याला नुसती लाईन सेगमेंट दाखवायची असेल तर आपण ए बी दाखवूया. लाईन सेगमेंटचा विचार केला तर इकडून इकडे तेवढाच डिस्टन्स, इकडून इकडे तेवढाच डिस्टन्स. हे डिस्टन्स कसे असतील, दोन्ही सारखेच असतील. पण डायरेक्शनचा विचार केला, डायरेक्शन सपोज इकडं दाखवलेली आहे म्हणजे ए बी झालं. आणि डायरेक्शन जर आपण बी ए दाखवली त्याचा अर्थ काय झालं, रिव्हर्स झालं. रिव्हर्स झालं म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. म्हणजे काय होतील, एकमेकांच्या निगेटिव्ह दाखवता येईल. कशा दाखवता येतील, निगेटिव्ह आहे असं आपल्याला दाखवता येईल. सपोज एखादा व्हेकल एकाच रूटनी, एकाच पाथनी, बरोबर ना, समजा ती स्ट्रेट लाईननी जात आहे एकाच पाथनी लेफ्ट टू राईट आणि दुसरी राईट टू लेफ्ट येत आहे त्याच पाथवरती, समजा जे काय असेल, तेव्हाच काय होईल, दोन्हींची डायरेक्शन वेगळी असेल, बरोबर आहे की नाही. दोन्हींची डायरेक्शन वेगळी असेल. डायरेक्शन वेगळी आहे याचा अर्थ काय झाला, दोन्ही मोशन, दोन्ही व्हेक्टर एकमेकांचे निगेटिव्ह किंवा अपोजिट झाले, हे आपल्याला लक्षात घेता येईल. आणि सेम डायरेक्शनने असतील तर आपण त्याला इक्वल व्हेक्टर सुद्धा म्हणू शकतो. पण ते पुढे आपल्याला व्हेक्टरच्या टाईपमध्ये शिकायचं आहे काय आहे ते. मग आपल्याला करायचं, एखादा व्हेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल किंवा एखाद्या लाईनवरती व्हेक्टर आहे हे जर दाखवायचं असेल तर आपण काय करतो, त्याला अशा प्रकारे ॲरो हेडनी दाखवतो, बरोबर ना. द ॲरो हेड ऑन द लाईन, बरोबर. ती लाईन कशाची आहे, सपोज ती लाईन आहे एखाद्या पर्टिक्युलर फिजिकल क्वांटिटीचं रिप्रेझेंटेशन शो करते. तिची डायरेक्शन आपल्याला दाखवायची. तर डायरेक्शन दाखवण्यासाठी काय करूया आपण, असा एक ॲरो दाखवूया. आणि हा ॲरो काय करतोय, शोज द डायरेक्शन. अशी मी लाईन दाखवली त्याला व्हेक्टर म्हणता येणार नाही. आणि ही जर अशी लाईन दाखवली विच इंडिकेट्स द व्हेक्टर, तो व्हेक्टर आपल्याला दाखवून देतोय, तो व्हेक्टर आपल्याला पाहायचा. हा व्हेक्टर आहे. पण सपोज त्याचा इनिशियल पॉईंट ए असेल, फायनल पॉईंट बी असेल तर आपण त्याला काय बोलूया, व्हेक्टर ए बी. मग व्हेक्टर दाखवताना काय करतं, त्या ए बी त्याचं मॅग्निट्यूड जे आहे ना, ए बी हे मॅग्निट्यूड आहे, त्या मॅग्निट्यूडवरती काय करतात, असं एक बार ॲरो दाखवतात. ॲरो लिहायचा कंटाळा आला तर आपण नुसता ए बी बार सुद्धा लिहितो कधी कधी, बरोबर आहे की नाही. त्याचा अर्थ सुद्धा काय होतो, व्हेक्टरच होतो, लक्षात घ्या.
लॉग आणि अँटीलॉग मधला जो बार असतो तो बारचा मिनिंग वेगळा, या बारचा मिनिंग वेगळा आहे, लक्षात ठेवा. दोन्हींचं मग एकच होऊन जायचं नाही. तर तिकडे बी आपण काय लिहितो, निगेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स असले बार लिहितो तिकडं, पण इथं तो बार आणि हा बार वेगळा आहे. मग ह्या झाला वेक्टर रिप्रेझेंटेशन आपण दाखवलं. बेसिकली रिप्रेझेंटेशन एखादा वेक्टर कसा दाखवायचा. सपोज असं नाव दिलं, ही एक लाईन आहे, याला नाव दिलं ए, आणि हिला जर डायरेक्शन आपण दाखवली बरोबर, तर आपण काय लिहू, ए बार, किंवा त्याच्यावरती ए वेक्टर, त्याला ॲरो लिहू त्याच्या डोक्यावरती, अशा प्रकारचं. तर हे झालं वेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी. समजा आपल्याला काय करायचंय, ऍक्सेलरेशन दाखवायचं, आपण काय करू, असं दाखवूया. आपल्याला समजा फोर्स दाखवायचंय तर असं दाखवूया. आपल्याला समजा व्हेलॉसिटी दाखवायची तर असं दाखवूया. आपल्याला समजा स्पीड दाखवायचं आहे, नुसतं व्ही दाखवूया. आपल्याला समजा डिस्प्लेसमेंट दाखवायचंय असं दाखवूया, आणि डिस्टन्स दाखवायचे तर नुसता यस असं रिप्रेझेंटेशन आपल्याला करता येतं, लक्षात घ्या. मग याप्रमाणे आपण वेक्टर थोडंसं अंडरस्टँड करू. आता या वेक्टरचे काही टाईप्स आहेत, ते टाईप आपल्याला लक्षात घ्यायचे. ते टाईप एकदम सोप्या प्रकारचे टाईप आहेत. सगळ्यात सुरुवातीला आपण जाऊया झिरो किंवा नल व्हेक्टरकडं. कोणता व्हेक्टर, झिरो किंवा नल व्हेक्टर आपण त्याला बोलूया. व्हॉट इज अ नल व्हेक्टर किंवा झिरो व्हेक्टर. कशाला आपण झिरो व्हेक्टर म्हणतो किंवा नल व्हेक्टर म्हणतो, सांगा बरं. झिरो व्हेक्टर, द झिरो व्हेक्टर ऑर द नल व्हेक्टर विच इज टर्म ॲज, पा कसं सांगितलेला आहे तो, द व्हेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. डायरेक्शन आहेच आहे, व्हेक्टर त्याला म्हणायचं म्हणजे डायरेक्शन आहेच आहे. डायरेक्शन शिवाय व्हेक्टरच होऊ शकत नाहीये, बरोबर आहे ना. पण मॅग्निट्यूड इज अ झिरो, त्याचं मॅग्निट्यूड कसं आहे लक्षात घ्या, झिरो आहे. मग आता झिरो व्हेक्टरचं जर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर झिरो व्हेक्टरचं असं कोणतं एक्झाम्पल तुम्हाला सांगता येईल असं आपण विचार करा थोडासा. झिरो व्हेक्टर किंवा त्याला आपण बोलतो नल व्हेक्टर, बरोबर. झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. मग कोणता असं व्हेक्टर आहे की त्याचं एक्झाम्पल दे झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर आपण सांगू शकतो. कोणत्या एक्झाम्पलला सांगता येईल, तर एक्झाम्पल असं आहे पहा, विथ युनिफॉर्म व्हेलॉसिटी ऑफ स्पीड ॲक्सलरेशन इज अ झिरो, बरोबर. युनिफॉर्म स्पीड किंवा व्हेलॉसिटी जर असेल ना एखाद्या व्हेकलची, तर ॲक्सलरेशन इज अ झिरो, आणि देन द ॲक्सलरेशन व्हेक्टर इज अ टर्म्ड ॲज अ झिरो व्हेक्टर. त्याला आपण झिरो व्हेक्टर म्हणतो किंवा मानता येतो, लक्षात घ्या. एखाद्या युनिफॉर्म स्पीडनं किंवा व्हेलॉसिटीने जर एखादी व्हेकल जात असेल, डायरेक्शन तर आहेच ना, डायरेक्शन आहे, लक्षात घ्या, पर्टिक्युलर डायरेक्शन आहे कुठली तरी, पण ॲक्सलरेशन काय झालंय, झिरो झालं ना. पहा लक्षात घ्या कन्सेप्ट कसा आहे फिजिक्स मधला. जर युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा स्पीड असेल, युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा स्पीड असेल, तर त्यावेळेस आपल्याला ॲक्सलरेशन ही झिरो येतं. हे कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. अँग्युलर असेल, लिनियर असेल, त्याप्रमाणे ते ॲडजस्टमेंट आपल्याला माहितीच आहे. म्हणजेच काय, झिरो मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कसं आहे, झिरो. मॅग्निट्यूड इज झिरो, बट कसं, पर्टिक्युलर डायरेक्शन, पर्टिक्युलर डायरेक्शन. मग मॅग्निट्यूड झिरो आहे. समजा आपण एक्झाम्पल जर सांगण्याचा जर विचार जर केला, द एक्झाम्पल इज लाईक, बरोबर, विथ युनिफॉर्म velocity acceleration or acceleration vector is zero. कसा आहे तो acceleration vector is a zero, तो झिरो आहे. म्हणजे आपण त्याला असं लिहू शकतो acceleration vector is a zero. पण कधी, जेव्हा व्हेलॉसिटी युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आहे, न बदलणारी, कॉन्स्टंट आहे, असं जर असेल तर आपल्याला सांगता येईल की ॲक्सलरेशन हे झिरो आहे. हे आपल्याला याच्यामध्ये लक्षात घेता येईल. मग हा झाला झिरो व्हेक्टरचा कन्सेप्ट. पहा काय कसं झाला, झिरो व्हेक्टरचा कन्सेप्ट आपण याला म्हणू शकतो. आता पुढचा जो काही व्हेक्टर आहे तो लक्षात घेऊया आपण, इक्वल व्हेक्टरचा कन्सेप्ट. कोणता, इक्वल व्हेक्टर्स. मग इक्वल व्हेक्टर्स मध्ये काय रिप्रेझेंटेशन करायचं आपल्याला, विच व्हेक्टर्स आर नोन ॲज इक्वल व्हेक्टर्स. कोणत्या व्हेक्टरला आपण इक्वल व्हेक्टर असं म्हणू शकतो. द व्हेक्टर्स हॅव्हिंग
सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन, त्याला लाईक व्हेक्टर सुद्धा म्हणतात. सेम डायरेक्शन असेल तर लाईक व्हेक्टर, अपोजिट डायरेक्शन असेल तर अलाईक व्हेक्टर असंही आपल्याला सांगता येतं. लक्षात घ्या. मग इक्वल व्हेक्टर म्हणजे काय? इन द सेम डायरेक्शन अँड इक्वल मॅग्निट्यूड. इक्वल मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड इक्वल आहे. मग फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज अ वेक्टर or this is a vector a bar is also b bar. म्हणजे या ठिकाणी a bar is equal to b bar and magnitude of the a bar is equal to also b bar. बरोबर आहे. मॅग्निट्यूड बी आपण लक्षात घेऊया. मग a bar is equal to b bar and magnitude of a bar also equal to the magnitude of b bar. म्हणजे दोन्ही कसे आहेत? सारखेच आहेत. बरोबर, दोन्ही सारखेच आहेत. मग त्याला आपण काय म्हणू शकतो? इक्वल वेक्टर किंवा इक्वॅलिटी ऑफ द व्हेक्टर्स. काय याप्रमाणे. पुढचा जो काय आहे युनिट वेक्टर. काय घ्यायचं आपल्याला? युनिट वेक्टर. व्हॉट इज अ युनिट वेक्टर? विच वेक्टर इज नोन ॲज अ युनिट वेक्टर? कोणत्या वेक्टरला आपण युनिट वेक्टर म्हणतो? द वेक्टर्स काय हॅव्हिंग मॅग्निट्यूड. किती मॅग्निट्यूड? 1 unit magnitude. Right? The vector having the unit magnitude in a particular direction. How to calculate the direction also? बरोबर. एखादा वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शनला 1 आहे. बरोबर ना. मग आपल्याला असं किती जरी वेक्टर असू द्या तुमच्याकडे, कोणत्याही वेक्टरचं आपल्याला काय करता येतं? युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करता येतं. युनिट वेक्टर काय करतो? त्या वेक्टरची डायरेक्शन बी दाखवतो. बरोबर आहे. मग समजा युनिट वेक्टर म्हणजे काय? तर मॅग्निट्यूड इज अ 1. युनिट एक आहे याचं मॅग्निट्यूड. पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये त्याचं मॅग्निट्यूड हे किती आहे? 1 इतका आहे. लक्षात घ्या. मॅग्निट्यूड इज अ 1 हे आपण लक्षात घेऊया. मॅग्निट्यूड हे 1 आहे. मग आता पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. मग हाऊ टू इंडिकेट सच अ युनिट वेक्टर? द युनिट वेक्टर विच इज इंडिकेटेड बाय द एन कॅप और ई कॅप. ई कॅप आणि आपण असं लिहू शकतो मॅग्निट्यूड ऑफ द युनिट वेक्टर इज 1. काय आहे? मॅग्निट्यूड 1 आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड? लक्षात घ्या. तर हे मॉड मध्ये जर असं सिम्बॉल लिहिलं, समजा तुमचा ए बार हा वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड तुम्हाला लिहायचं, तुम्ही असं लिहायचं. ते कसं कॅल्क्युलेट करायचं एखाद्या पर्टिक्युलर वेक्टरचं मी पुढे सांगणार आहे. पण आतापर्यंत काय करा, फक्त वेक्टर आणि त्याचं मॅग्निट्यूड. हा आहे वेक्टर, हा आहे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. बरोबर आहे. हे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आहे. त्याच वेक्टरचं मॅग्निट्यूड असं रिप्रेझेंट करतो. देन हाऊ टू कॅल्क्युलेट? सपोज आता आपण असं लक्षात घेऊया, लेट ए बार इज अ एनी वेक्टर. ए बार हा एक एनी वेक्टर आहे. देन द युनिट वेक्टर ऑफ ए बार. हाऊ टू कॅल्क्युलेट द युनिट वेक्टर ऑफ ए बार? त्या ए बारचा युनिट वेक्टर कसा काढायचा? बरोबर. हाऊ टू कॅल्क्युलेट द युनिट वेक्टर ऑफ ए बार? कसं कॅल्क्युलेशन करता येईल युनिट वेक्टर ऑफ ए बार? आपण लक्षात घ्यायचं. काय करता येईल यासाठी? तर लक्षात घ्या. समजा आपल्याला ए बार हा वेक्टर आहे, त्याचं मॅग्निट्यूड एवढं आहे. देन बघा युनिट वेक्टर ऑफ ए बार दिस इज अ ए कॅप. काय करायचं आहे? ए कॅप आणि इज इक्वल टू सांगा ए बार डिवायडेड मॉड ऑफ ए बार. असं बी आपण लिहितो. समजा आपल्याला माहिती आहे एखादं वेक्टर आहे, त्याचा युनिट वेक्टर आपल्याला माहिती आहे आणि त्याचा मॅग्निट्यूड माहिती आहे, तर आपल्याला तो वेक्टर कॅल्क्युलेट करता येईल. लक्षात घ्या. काय माहिती आहे आपल्याला? त्याचा युनिट वेक्टर माहिती आहे, त्याचं मॅग्निट्यूड माहिती. म्हणजे काय करता येईल? ए बार इज इक्वल टू मॉड ऑफ ए बार इंटू ए कॅप असं सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतं. लक्षात घ्या. बरोबर आहे. आता मी बार लिहितोय. ॲरो प्रत्येक वेळेस लिहायला थोडंसं हे जातं म्हणून तो ॲरोच आहे, पण तो बार मध्ये रिप्रेझेंट करतो. तोचा मिनिंग सुद्धा वेक्टरच आपण दाखवतो. लक्षात घ्या. मग अशा प्रकारे आपण काय करू शकतो की युनिट वेक्टर आपल्याला अंडरस्टँड करता येतं कोणत्याही वेक्टरचा.
वेक्टर काय असं ठरलेलं नाही की या वेक्टरचं कॅल्क्युलेट करता येईल, त्या वेक्टरचं कॅल्क्युलेट करता येईल. पण तुम्ही जर तो वेक्टर नवीन आलेला जर सोडवला, कोणत्याही वेक्टरचा एक वेक्टर युनिट वेक्टर काढा, तो नवीन आलेला वेक्टर जर तुम्ही सोडवला आणि त्याचं जर मॅग्निट्यूड जर काढलं तर ते एकच येतं, 1 येतं. किती येतं त्याचं मॅग्निट्यूड? 1 येतं. हे आपल्याला मॅग्निट्यूड 1 म्हणजे युनिट वेक्टर म्हणू शकतो. आता पहा, नल वेक्टर किंवा झिरो वेक्टर, युनिट वेक्टर, इक्वल वेक्टर्स. आता आपल्याला पुढचा पार्ट जो लक्षात घ्यायचा आहे, अपोजिट वेक्टर्स. काय करायचं आहे? अपोजिट वेक्टर्स. चला एक पॉईंट लिहित चला शॉर्टकटमध्ये, अपोजिट वेक्टर्स. अपोजिट वेक्टर्स. विच वेक्टर नोन ॲज द अपोजिट वेक्टर? कोणते वेक्टर आहेत कोणत्या वेक्टरला अपोजिट? इक्वलच्या विरुद्ध अपोजिट असंच काहीतरी असेल, बरोबर आहे. पण अपोजिटचा कन्सेप्ट हा थोडा ब्रॉड आहे, बरोबर आहे. की अपोजिटच्या कन्सेप्टमध्ये 2 पार्ट आपल्याला करता येतात, एक प्रॉपर अपोजिट आणि दुसरा निगेटिव्ह वेक्टर, बरोबर आहे ना. अपोजिट वेक्टरमध्ये काय आणि निगेटिव्ह वेक्टर, मी साईडला लगेच काय करतो, निगेटिव्ह वेक्टरचा मी कन्सेप्ट बाजूला लिहितो, दोन्ही कंपॅरेटिव्ह आपण लक्षात घेऊया. निगेटिव्ह वेक्टर्स. अपोजिट वेक्टर आणि निगेटिव्ह वेक्टर काय फरक असू शकेल का? दोन्ही सारखेच असतील? दोन्हीचा कन्सेप्ट एकच असेल? नाही. बेसिकली पाहिलं तर निगेटिव्ह वेक्टर इज द पार्ट ऑफ अपोजिट वेक्टर, बरोबर आहे ना. काय सांगता येतं आपल्याला याच्यामध्ये? अपोजिट वेक्टर म्हणजे काय? द वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन विच इज ऑल्सो अपोजिट. बघा, विचार करा, सेम मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन, द वेक्टर्स आर द अपोजिट. मे और मे नॉट बी सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. याचा मिनिंग सुद्धा काय होईल? अपोजिट वेक्टर्सच होईल. म्हणजे मॅग्निट्यूड सारखा असेल किंवा नसेल, पण डायरेक्शन कशी पाहिजे? अपोजिट पाहिजे. आणि मॅग्निट्यूड सारखा असेल तर तरी सुद्धा अपोजिटच. दोन्हींचा मिनिंग काय होतोय? अपोजिट वेक्टर असं मिळतं आपल्याला. मग याच्यामध्ये असं सांगता येईल आपल्याला, मॅग्निट्यूड मे और मे नॉट बी सेम. बघा, मॅग्निट्यूड मे और मे नॉट बी सेम किंवा इक्वल, बट अपोजिट डायरेक्शन. या वेक्टरला काय म्हणायचं आपल्याला? अपोजिट वेक्टर म्हणायचं. मग समजा फॉर एक्झाम्पल हा ए बार वेक्टर आहे, बरोबर आहे. दुसरा हा बी बार वेक्टर आहे आणि सपोज तिसरा हा एक सी बार वेक्टर आहे. तिसरा हा सी बार वेक्टर आहे. या दोन्हींच्या मध्ये मिनिंग लक्षात घ्या, हा ए बार आणि हा बी बार आहे. ए बार अँड बी बार हे कसे आहेत? हा ए बार मायनस बी बार लिहित आहे आपल्याला. पण मॅग्निट्यूडचा विचार केला तर ए बार इज इक्वल टू बी बार आहे. मॅग्निट्यूड सेम आहे ए आणि बीचं. दुसरा आपण ए आणि सीचा विचार केला तर हे कसे आहेत? पुन्हा निगेटिव्ह अपोजिट आहेत, बरोबर ना. हेच अपोजिट आहेत, पण हे असं होऊ शकत नाही ना, इक्वल नाहीत. लक्षात घ्या, अपोजिट आहेत पण असं लिहिता येईल आपल्याला? हे सारखं दाखवता येईल आपल्याला? नाहीये. या दोन्हींच्या डायरेक्शन मध्ये हा आणि हा अपोजिट आहेत, बरोबर. आणि असंही लिहिता येणार नाही आपल्याला. मॅग्निट्यूड सेम दिसतंय का? नाहीये, बरोबर ना. मग याचं मिनिंग हे ठीक आहे वरच्यासाठी, पण असं खाली आपण लिहू शकत नाही. पण आपल्याला दिसतं की डायरेक्शन अपोजिट, वेक्टर अपोजिट आहे पण मॅग्निट्यूड सेम नाही. लक्षात घ्या. आणि तरी सुद्धा काय होऊ शकतं? अपोजिट होऊ शकतं. म्हणजे मॅग्निट्यूड सारखा असेल तरी अपोजिट, मॅग्निट्यूड सारखं नसेल तरी अपोजिट. फक्त काय पाहिजे? डायरेक्शन अपोजिट पाहिजे. काय पाहिजे? डायरेक्शन अपोजिट असायला पाहिजे. हे आपल्याला लक्षात द्यायचं. आता एकदा निगेटिव्ह वेक्टर्स कडे या. निगेटिव्ह वेक्टर मध्ये काय सांगता येईल सांगा? मॅग्निट्यूड काय? मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर शुड बी इक्वल. ते इक्वलच असायला पाहिजे.
मॅग्निट्यूड शुड बी इक्वल बट ऑपोजिट डायरेक्शन काय असेल, अपोजिट डायरेक्शन असेल. मॅग्निट्यूड कसं आहे, इक्वल आहे, पण डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. या वेक्टरला काय म्हणायचं, निगेटिव्ह वेक्टर. मग पहिलं एक्झाम्पल वरचं लक्षात घ्या. काय दाखवते आपल्याला, वेक्टर ए बार आणि बी बारचा विचार करा. बघा दोन्हीचं मॅग्निट्यूड सेम आहे, मात्र डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे काय करता येईल आपल्याला, त्याला निगेटिव्ह वेक्टर म्हणता येईल. म्हणजे याचा अर्थ निगेटिव्ह वेक्टर हा काय, एक प्रकारचा अपोजिट वेक्टर आहेच, पण त्याला निगेटिव्ह का म्हणायचं, तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड हे सेम आहे आणि डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. याच्यावरून आपल्याला ते लक्षात घेता येईल. आता पुढे नेक्स्ट आपल्याला लक्षात घ्यायचं हे झालं निगेटिव्ह पॉझिटिव्ह वेक्टरच्या बाबतीमध्ये हे आपण सांगू शकतो. त्याच्यामध्ये पुढे बघा लाईक वेक्टर बी आपण म्हणू शकतो, ज्याची डायरेक्शन सेम आहे, बरोबर. अशा वेक्टरला आपण लाईक वेक्टर्स आपण म्हणू शकतो. अलाईक वेक्टर जे डायरेक्शन अपोजिट आहे त्याला अलाईक वेक्टर्स आपण म्हणू शकतो. त्यानंतर पॅरलल वेक्टर्स किंवा कोलिनियर वेक्टर्स, बरोबर ना. कोलिनियर आणि पॅरलल वेक्टर कशाला म्हणतात, कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टर्स. कोलिनियर और द पॅरलल वेक्टर्स. कोलिनियर किंवा पॅरलल वेक्टर कशाला म्हणायचं, विच वेक्टर इज नोन एज अ कोलिनियर और द पॅरलल वेक्टर. की ज्या पहा हे जे काही वेक्टर आहेत, या वेक्टर्समध्ये एक महत्वाची बाब अशी आहे, ते एकमेकांवरून जात असतील, म्हणजे कोलिनियर एकाच लाईनवरती असतील. दुसरी बाब म्हणजे ते एकमेकांना पॅरलल असतील. याचा अर्थ पॅरलल आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी एक फिक्स डिस्टन्स असतं. लक्षात, पॅरललचं आपल्याला माहिती आहे, पॅरलल लाईन आपण हा कन्सेप्ट बघितलेला आहे. तर वेक्टर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग हे दोन वेक्टर्स आहेत, डायरेक्शन त्यांची एक असायला पाहिजे असं नाही, डायरेक्शन अपोजिट बी असू शकतं, बरोबर. हा एक वेक्टर आहे आणि दुसरा हा एक वेक्टर आहे. बघा इकडे एक वेक्टर आहे, इकडे एक वेक्टर आहे, इकडे ए बार मानू, इकडे बी बार मानू. हे कोलिनियर आहेत, अपोजिट डायरेक्शन असू द्या पण एकाच लाईनवरती आहे, बरोबर. अशा वेक्टरला आपण कोलिनियर किंवा डायरेक्शन सेम असेल तरी चालेल, बरोबर आहे ना. या वेक्टरला आपण काय म्हणतो, पॅरलल वेक्टर्स. याला सुद्धा आपण पॅरलल म्हणू शकतो. म्हणजे असं बी सांगता येईल आपल्याला, कोलिनियर वेक्टर इज अ कोलिनियर ॲज वेल ॲज पॅरलल. पण पॅरलल वेक्टर कसे असतील, पॅरलच असतील, ते कोलिनियर असू शकत नाही. पण एक महत्वाची बाब अशी आहे, कोलिनियरिटीचा कन्सेप्ट जर आपण पाहायला गेलो, हाऊ टू आयडेंटिफाय सच वेक्टर्स आर द कोलिनियर. कसं चेक करायचं, वेक्टर्स आर कोलिनियर कसं चेक करणार तुम्ही, काय कन्सेप्ट आहे तुमच्याकडे, हाऊ टू आयडेंटिफाय द सच टू वेक्टर्स. गिवन वेक्टर दिलेत तुम्हाला दोन आणि त्याचं आयडेंटिफिकेशन तुम्हाला करायचं. सगळ्यात महत्वाची बाब, तुमच्याकडे ए बार एक वेक्टर आहे आणि बी बार एक वेक्टर आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचा कन्सेप्ट, ए बार मस्ट बी स्केलर मल्टिपल टू बी. आणि ही कंडिशन आहे, लक्षात घ्या. दिस इज अ कंडिशन फॉर कोलिनियर. कोलिनियरची कंडिशन आहे, एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये असायला पाहिजे, बरोबर. कसा असायला पाहिजे, स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये असायला पाहिजे किंवा असायचं, तेव्हाच काय होणार, तेव्हाच ते कोलिनियर वेक्टर असतील, बरोबर ना. नुसतं कोलिनियर हे समजून सांगण्यापेक्षा ते कसं ओळखायचं की हे कोलिनियर वेक्टर आहेत, हे तुम्हाला पुढे स्टडी करताना अजून एकदा लक्षात घ्यावं लागेल. द वन वेक्टर कोणताही असू द्या, तुम्ही म्हणता की असं बी लिहू शकता, बी बार इज इक्वल टू के ए बार. असं लिहा की असं लिहा, दोन्हींचा मिनिंग एकच आहे, कन्सेप्ट बदलत नाही. तर एनी वन वेक्टर इज अ स्केलर मल्टिपल टू अदर. कोणताही एक वेक्टर कसा आहे, दुसऱ्याच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. के इज अ स्केलर मल्टिप्लाय. मग के मे बी द निगेटिव्ह और पॉझिटिव्ह. के निगेटिव्ह असू द्या, पॉझिटिव्ह असू द्या, काय असायचे ते असू द्या. अशा प्रकारे आपल्याला कोलिनियर वेक्टर्स किंवा पॅरलल वेक्टर्स आहेत हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं, लक्षात घ्या. आता
नेक्स्ट, रिझल्टंट फॅक्टर. हाऊ टू कॅल्क्युलेट द रिझल्टंट फॅक्टर. रिझल्टंट फॅक्टर कसा मिळतो आपल्याला? हाऊ टू कॅल्क्युलेट द रिझल्टंट. रिझल्टंट म्हणजे काय सांगता येईल की 2 किंवा 3 किंवा अनेक फॅक्टर जर एकत्र केले आणि त्यांच्यापासून जर एक नवीन वेक्टर जर तयार झाला, द वेक्टर इज नोन ॲज अ रिझल्टंट वेक्टर. पण हाऊ टू परफॉर्म द ऑपरेशन, विच ऑपरेशन्स वी हॅव टू परफॉर्म. काय करायला पाहिजे? का नुसतंच असे 2-3 वेक्टर एकत्र केले की एक नवीन वेक्टर तयार होतो असं म्हणण्यापेक्षा तुला ढोबळ समजा. आपल्याला काय करायचं, थोडंसं पर्टिक्युलर लक्षात घ्यायचं त्याच्यामध्ये की रिझल्टंट वेक्टर तर तयार होतो, पण कसा 2-3 वेक्टर असे जर एकत्र घेतले त्याच्यामध्ये काय रिलेशन आहेत, ते रिलेशन आपल्याला किंवा त्याचे जे काय ऑपरेशन्स आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे. ते कसे पहा, when 2 or more vectors, maybe the addition, maybe the negation, maybe the multiplication. बरोबर, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असे जर आपण कुठल्या प्रकारचं जर एखादं ऑपरेशन, डिव्हिजन नसतं इकडे, अशा प्रकारचं जर ऑपरेशन जर आपण परफॉर्म केलं, अल्जेब्रिक ऑपरेशन, तर त्याच्यापासून एक नवीन वेक्टर तयार होतो. समजा तुम्ही रिझल्टंट वेक्टर हेडिंग टाका, रिझल्टंट वेक्टर. सपोज आपल्याकडं ए बार एक वेक्टर आहे, बी बार हा दुसरा वेक्टर आहे, आणि सपोज आपण ॲडिशन परफॉर्म केली, सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. हिअर द वेक्टर सी बार इज नोन ॲज द रिझल्टंट वेक्टर. काय म्हणायचं याला? दिस इज अ रिझल्टंट वेक्टर. हा रिझल्टंट वेक्टर आहे. काय केलं आपण? 2 वेक्टरपासून एक तिसराच वेक्टर नवीन तयार केला, आणि हा तिसरा वेक्टर आपण तयार केला, त्याला काय म्हणायचं? रिझल्टंट वेक्टर म्हणायचं. आणि सिमिलरली वी कॅन सी बार इज इक्वल टू ए बार मायनस बी बार किंवा और बी बार मायनस ए बार, जसं पाहिजे तसं सोड. देन नेक्स्ट, मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन हे 2 प्रकारचे असतात, पुढे आपल्याला शिकायचंच आहे. वेक्टरचे मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट जे काय आहे ते 2 टाईपचे आहे, ते आपल्याला पुढे लक्षात घ्यायचं. पण रिझल्टंट वेक्टरचं कन्सेप्ट आला म्हणून लक्षात घ्या. सी बार इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार किंवा सी बार इज इक्वल टू ए बार डॉट बी बार, ए बार डॉट बी बार. याच्यामध्ये याला म्हणतात वेक्टर प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट याला म्हणतात स्केलर प्रोडक्ट. मल्टिप्लिकेशन आहे ना, प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन असं बोलतो आपण. हे पुढे आपल्याला लक्ष द्यायचं. मग नवीन वेक्टर तयार झाला, दिस इज नोन ॲज अ रिझल्टंट वेक्टर. काय बोलतो आपण याला? रिझल्टंट वेक्टर आपण बोलतो. आता पुढे चालून या वेक्टरमध्ये आपल्याला 2 लॉ शिकायचे. 2 लॉ आहेत त्याच्यामध्ये. पहिला लॉ जो आहे तो वेक्टर लॉ ऑफ ट्रायंगल ॲडिशन. जे काय ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या वेक्टरची ॲडिशन आपल्याला परफॉर्म करायची. आणि दुसरा जो आहे तो पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. एक पॅरलोग्रामचा लॉ आहे आणि दुसरा ट्रायंगलचा लॉ आहे, लक्षात घ्या. मग एक ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आणि पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन ते आपण लक्षात घेऊया. 2 साईड बाय साईड आपण मांडूया. पहिला जो आहे ट्रायंगल लॉ, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. एखाद्या ट्रायंगलच्या ज्या काही साईड आहेत ह्या जर आपण व्हेक्टरने जर रिप्रेझेंट केल्या, त्याला काहीतरी डायरेक्शन जर असेल एखादी, त्या डायरेक्शननुसार ते आपल्याला अंडरस्टँड करायचे. दुसऱ्या बाजूला एक पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. पहा, मी फर्स्ट एक ट्रायंगल ड्रॉ करतो. हा एक ट्रायंगल आहे. सपोज आपल्याकडे हा ए वेक्टर आहे, सपोज हा बी आणि सी. सपोज द वेक्टर ए अशी डायरेक्शन आहे, याची अशी डायरेक्शन आहे, आणि द रिझल्टंट वेक्टर इज लाईक दिस डायरेक्शन. या प्रकारचं स्वरूप आहे. इकडे एक पॅरलेलोग्राम मी ड्रॉ करतो.
हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे आणि त्याचा रिझल्टंट आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याकडे आहे. मग तुमचं कसंही ट्रायंगल असू द्या, ही एकदा तुम्ही क्लिअर लक्षात घेतली की तुम्हाला ट्रायंगलला कुठेही यूज करता येतो. मग काय करायचं याच्यामध्ये पहा, इकडे लक्ष द्या. द ॲरो ओरिजिनेट फ्रॉम दिस टू दिस अँड द ॲरो फ्रॉम अगेन फ्रॉम बी टू सी, ए टू बी देन बी टू सी. डायरेक्टली काय ए टू सी आहे. म्हणजे या तिन्ही लाईनचा जर विचार केला, तिन्ही वेक्टरचा जर विचार केला, त्याच्यामध्ये रिझल्टंट कोण मिळतोय, डायरेक्ट इथून इथे जा किंवा असं फिरून इथे जा, शेवटी आपण काय होते सी पॉईंटला जाऊन पोहोचतोय. मग काय करावं लागेल आपल्याला, यामध्ये वेक्टरला कसं दाखवतोय, ए कडून बी कडे म्हणजे ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू काय ए सी बार. बरोबर आहे. बघा, ए बी बार टू बी सी बार आणि डायरेक्टली इज इक्वल टू ए सी बार. याला म्हणतात ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. मग समजा असं केलं आपण, एक वेक्टर मी तुम्हाला दाखवतो. एक ए बार आहे, एक बी बार आहे आणि एक सी बार आहे. याचं स्वरूप मला सांगा, कोण कोणाच्या बद्दल इक्वल लिहायचं. बघा, हा ए, हा बी आणि हा सी, तीनच्या डायरेक्शन कशा येतात बरं ना, रोटेशनमध्ये सर्क्युलर डायरेक्शन. मग आपण कोणताही घेऊ शकतो. समजा आपण इथून याला जर आपण हे केलं, बी बार प्लस सी बार इक्वल टू मायनस ए बार. ओके. आणि सर्क्युलर डायरेक्शन असेल तर असं मी लिहितो, ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू 0 बार. 0 बार म्हणजे 0 वेक्टर, असं बी आपण लिहू शकतो, लक्षात घ्या. पण हेच डायरेक्शन जर अशी असेल, थोडा बदल आपण केला याच्यामध्ये, तर आपण त्याला डायरेक्टली असं लिहू शकतो, बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार. आणि मग डायरेक्शन उलटी होती तर काय केलं आपण, मायनस लिहिला, लक्षात घ्या. का तर डायरेक्शनवरती खूप निगेटिव्ह वेक्टर पॉझिटिव्ह वेक्टरचा कन्सेप्ट आपल्याला थोडासा लक्षात ठेवावाच लागतो. डायरेक्शन उलटी असेल तर निगेटिव्ह साईन आपल्याला लिहिता येतं. मग याप्रमाणे सुद्धा आपण त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट आपण करू शकतो किंवा करता येईल. मग हे आपण लिहू शकतो. आता इकडं पॅरलेलोग्राम लॉचा आपण विचार करूया. त्या ठिकाणी सुद्धा वेक्टरची ॲडिशनच होते. ती वेक्टरची ॲडिशन कशी होते ते आपण लक्षात घेऊया पुढे. मग काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये पॅरलेलोग्राम लॉमध्ये, तर पॅरलेलोग्राम लॉ जो काय आहे यामध्ये सपोज हा वेक्टर जो आहे तो ओ बी बार आहे, हा ओ ए बार आहे आणि हा काय ओ सी बार आहे. अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल तर आपल्याला या पॅरलेलोग्राम मध्ये असं लिहिता येतं, ओ सी बार इज इक्वल टू ओ ए बार प्लस ओ बी बार. मग समजा जो डायगोनल आपण दाखवतोय, हा डायगोनल आहे आपल्याकडे. सपोज याची आणि याची ॲडिशन जर आपण घेतली या दोन्हींची, तर आपल्याला तिसरा रिझल्टंट वेक्टर आपल्याला मिळतो. बरोबर. ओ सी बार काय आहे, तो पाहिलं तर रिझल्टंट वेक्टर आहे मग असं रिझल्टंट कन्सेप्टनुसार. मग कसा मिळतो आपल्याला, तर या नियमानुसार आपल्याला तो वेक्टर आपल्याला मिळून जातो, लक्षात घ्या. मग आपण जर ओ सी कॅल्क्युलेट जर केला तर आपल्याला ओ बी बार पुढे काय लिहावं लागेल, प्लस ओ सी बार. आता मी काय करतो, समजा हे डायरेक्शन असंच ठेवतो आणि समजा इकडून इकडे डायरेक्शन लिहितो बी ए बारकडे. ओके. मला बी ए बारकडे लिहायचं आहे. तर मला आता तुम्ही या फिगरवरून बी ए बार जो काय वेक्टर आहे तो सांगू शकता. बी ए बार वेक्टर तुम्हाला कसा सांगता येईल आपल्याला, वेक्टर आपल्याला काय लिहायचं आहे, बी ए बार असा वेक्टर आपल्याला लिहायचं. काय करता येईल बोला, काही बदल नाही, फक्त एक वेक्टर मी ऍड केला इथे. बी ए बार इज इक्वल टू काय, वेक्टर ॲडिशन. याची आणि याची वेक्टर ॲडिशन होईल ना, बरोबर आहे. म्हणजे काय होईल बघा, याची याचा जर विचार जर केला तर बी ओ बार मायनस घ्यावं लागेल. डायरेक्शन तिकडे आहे ना, डायरेक्शन इकडे आहे ना, आपण इकडून इकडे चाललोय. आणि प्लस ओ ए बार ॲज इट इज. ओ ए बार काय ॲज इट इज घेतलाय, हे दोन्ही पॅरलल आहेत. म्हणजे हा घेतला आणि हा घेतला काय, दोन्ही सारखेच आहेत, पण आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी हे दोन्ही अवेलेबल आहेत. म्हणून आपण काय केला, जो काय बी सी आहे तो बी सीच म्हणजे काय आपल्यासाठी ओ ए बार आहे. बरोबर आहे की नाही. बी सीच काय आपल्यासाठी ओ ए बार आहे. म्हणून आपण अशा प्रकारे घेऊ शकतो, ओ ए बार मायनस बी ओ बार, किंवा आपण बी ओ बार प्लस लिहू
आणि मायनस ओ ए बार मायनस ओ बी बार असं लिहिता येईल आपल्याला. ओ बी बार मायनस करावं लागेल, आता उलटं दाखवताना मायनस आपण दाखवणार. जो बी ओ बार आहे तोच मायनस ओ बी बार आहे. मग हे आपल्याला पॅरलोग्राम ॲडिशनवरून लिहिता येतं. पहा, वेक्टर ॲडिशनवरून लिहू शकतोय. पॅरलोग्राम ट्रायंगलची काय वेक्टर ॲडिशन करायची, ते ट्रायंगलच्या कन्सेप्टनुसार ट्रायंगल लिहायचं आहे. पॅरलोग्रामच्या कन्सेप्टनुसार पॅरलोग्राम लॉ आपल्याला मांडता येतो. तर हे झाले 2 लॉ आपण वेक्टरमध्ये आपल्याला लक्षात ठेवावं लागतात, याच्याशिवाय आपल्याला पुढे अंडरस्टँडिंग करता येत नाही. आता आपण काय करूया, रिप्रेझेंटेशन ऑफ द वेक्टर. एक वेक्टर मी रिप्रेझेंट करतो, त्यानंतर मग आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर हा कन्सेप्ट आपण स्टडी करणार. मग आता एखादा वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा किंवा त्याचे कंपोनंट काय असतात, विच आर कंपोनंट्स, पण हाऊ मेनी कंपोनंट्स ऑफ द वेक्टर. मग वेक्टर जर आपला एखादा वेक्टर जर आपण रिप्रेझेंट केला आणि तो जर प्लेनमध्ये असेल, बरोबर, प्लेनमध्ये असेल, मग प्लेनचा जर विचार केला तर प्लेन हॅव्हिंग द 2 डायमेन्शन. मग याचा अर्थ 2 डायमेन्शन म्हणजे वेक्टरला किती कंपोनंट असतील, तुमच्या 2च कंपोनंट असतील. तसं आपण एखादा वेक्टर जर स्पेसमध्ये कन्सिडर केला तर वेक्टर हॅव्हिंग द 3 डायमेन्शनल, मग त्याला किती असतील, 3 कंपोनंट असतील, लक्षात घ्या. मग तसं आपण काय करूया की एक वेक्टर आपण प्लेन ॲज वेल एज स्पेसमध्ये कन्सिडर करूया. तर कसा रिप्रेझेंट करायचा एखादा वेक्टर, तर रिप्रेझेंट करतानाच आपण एक पोझिशन वेक्टरचा कन्सेप्ट आधी पाहू, नंतर रिप्रेझेंटेशनकडे जाऊया. विच वेक्टर इज नोन ॲज अ पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर कोणाला म्हणायचं, का त्याची गरज आपल्याला त्या ठिकाणी पडते रिप्रेझेंटेशनमध्ये. पोझिशन वेक्टर, विच वेक्टर इज नोन ॲज अ पोझिशन वेक्टर, द वेक्टर्स विच आर कन्सिडर ऑर ओरिजिनेट फ्रॉम द ओरिजिन. म्हणजे तो ओरिजिन पासून येते असं जर आपण मानलं. मग समजा आपल्याकडं एक ओरिजिन आहे ओ आणि आपला हा पॉइंट आहे ए. मग या ओ पासून ए पर्यंत जर आपण वेक्टर दाखवला तर याला आपण ओ ए बार म्हणतो. काय म्हणतो, ओ ए बार म्हणतो, लक्षात घ्या. सपोज द कार्टेशियन पॉइंट्स कोऑर्डिनेट किंवा कार्टेशियन पॉइंट्स ऑफ द ए एक्स कॉमा वाय कॉमा झेड तिन्ही मानले आपण स्पेसमध्ये आहे आणि या ओचे 0,0,0 असे आहेत मांडलं. मग एक बाब लक्षात घ्यायची, ओ ए बार हा एक वेक्टर आहे. काय आहे, ओ ए बार. पण बेसिकली तुमचा कोणताही वेक्टर तुम्ही कॅल्क्युलेट करत असताना काय करता, बी बार मायनस ए बार. तसाच हा ए बार मायनस ओ बार आपल्याला लिहावं लागतं. ओ बार म्हणजे 0 बार येतो, असं आपल्याला त्याचं मिनिंग मांडावं लागतं. ते मांडणार आपण समजा याप्रमाणे. मग आपण जर समजा तुमच्या एचा जर कन्सेप्ट लक्षात घेतला तर ओ ए बार इक्वल टू ए बारचा जर विचार जर आपण केला तर हे 0च आहे ना, हा पार्ट 0च आहे, म्हणजे हा 0च होऊन जाईल. शेवटी काय मिळेल आपल्याला, ओ ए बार इक्वल टू ए बार. 0 काय तर प्रत्येक वेक्टर ओरिजिन पासून गृहीत धरलेला आहे. मग आपण असं म्हणू शकतो, द वेक्टर विच आर कन्सिडर फ्रॉम द ओरिजिन ऑर स्टार्ट इनिशियल पॉईंट हा ओरिजिन आहे. लक्षात ठेवायचं, काय करायचं आहे, द इनिशियल पॉईंट ऑफ द वेक्टर इज अ ओरिजिन. काय असेल, ओरिजिन असतो. जे जे वेक्टर ओरिजिन पासून स्टार्ट होतात त्या वेक्टरला म्हणायचं पोझिशन वेक्टर. लक्षात ठेवा, काय जे जे वेक्टर काय होतात ओरिजिन पासून सुरुवात होतात त्या वेक्टरला म्हणायचं पोझिशन वेक्टर. मग तसंच या ठिकाणी काय आहे, आपला ओ ए बार दॅट इज इक्वल टू ए बार इज द पोझिशन वेक्टर. तो काय एक प्रकारचा पोझिशन वेक्टर आहे. आता आपण कन्सेप्टकडे जाऊया, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. एखादा वेक्टर आपल्याला रिप्रेझेंट करायचा त्या कोऑर्डिनेट सिस्टीमनुसार. How to represent the vector? We have to having the any type of vector and how to represent it. तो कसा रिप्रेझेंट करायचा आपल्याला, हाऊ टू रिप्रेझेंट सच अ वेक्टर्स. ओके, समजा आपण काय करूया की एक सिस्टीम मी तुम्हाला दाखवतो. एक कार्टेशियन सिस्टीम आपण ड्रॉ करूया. या ठिकाणी एक्स ॲक्सिस आहे, या ठिकाणी वाय ॲक्सिस आहे, and then we have to consider third z axis. ओके, z axis. मी समजा असं सांगितलं, द वेक्टर अलॉंग द x axis is supposed to be considered as a x bar, the vector which is along to the y bar and the vector which is along to the z bar. असे 3 वेक्टर मी मानले, बरोबर ना. जर तुमचा
पॉइंट जर हा फक्त एक्स ॲक्सिस वरती असेल तर काय रिप्रेझेंट करेल, एक्स बार. तो वाय वरती असेल तर वाय आणि झेड वरती असेल तर झेड. पण एक्स आणि वायच्या प्लेनमध्ये असेल तो काय दाखवेल, एक्स प्लस वाय किंवा मायनस वाय काहीतरी दाखवेल. बरोबर. कोणत्या ज्या दोन प्लेनमध्ये असेल, इथं असेल तर झेड आणि एक्सचं, इथं असेल तर वाय आणि झेड, आणि इथं असेल तर एक्स आणि वाय मध्ये असेल. आणि स्पेसमध्ये असेल कुठंतरी तर एक्स वाय आणि झेड रिप्रेझेंट करेल. आपण समजा असं मानलं, लेट आय इज द युनिट वेक्टर अलॉंग दी काय, आय इज द युनिट वेक्टर अलॉंग दी एक्स ॲक्सिस, जे इज द युनिट वेक्टर अलॉंग द वाय ॲक्सिस, and k is the unit vector along the z axis. मग z हा वेक्टर आहे, या z वेक्टरचा कोण आहे, k युनिट वेक्टर, y चा j आणि x चा a. मग जर आपण असं लिहू शकतो का, I cap is equal to x bar upon mod of x. लिहू शकतो का असं, एक्स बार आपण मॉड ऑफ एक्स, का तर युनिट वेक्टरच्या डेफिनेशन नुसार असं लिहू शकतोय ना आपण, लिहू शकतोय. सिमिलरली के कॅप इज इक्वल टू झेड बार डिवायडेड मॉड ऑफ झेड, आणि जे कॅप इज इक्वल टू वाय बार अपॉन मॉड ऑफ वाय बार, असं आपण इंटिग्रेशन करू शकतो. आता काय करतात, आय जे के shows the directions of the vectors along the x, y आणि z axis. जर आपण नुसता x ॲक्सिसचा विचार केला तर आपल्याला नुसता IS मिळेल, वायचा विचार केला तर नुसता J मिळेल, झेडचा विचार केला तर K मिळेल. कोणत्याही दोनचा विचार केला तर ते रिस्पेक्टिव्ह त्याचे दोन मिळतील. आणि तिन्हींचा जर विचार केला म्हणजे पॉईंट लाईज इन द स्पेस, पॉईंट कुठे आहे, सच अ पॉईंट लाईज इन द स्पेस, देन आपल्याला तिन्हींचा विचार करावा लागेल. काय करावं लागेल, तिन्ही याचा विचार आपल्याला मांडावा लागेल, तिन्हींचाही विचार आपल्याला करावा लागेल. मग तिन्हींचा विचार केला आणि वी हॅव टू कन्सिडर द एनी पॉइंट ए विच आर लाईज इन द स्पेस हॅव्हिंग कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय कॉमा झेड, असे त्याचे कोऑर्डिनेट मानले आपण. किंवा x1 y1 z1 मानू शकतो, x2 y2 z2 मानू शकतो. असे अनेक आपल्याला, किंवा 1 2 3 मानू शकतो, किंवा ABC मानू शकतो, किंवा काय असेल ते मानूया आपण. असे तीन कोऑर्डिनेट आपण गृहीत धरले. द वेक्टर विच आर ओरिजिनेट फ्रॉम द ओरिजिन 0 0 0, तो वेक्टर कुठून आलाय तर ओरिजिन पासून आपण गृहीत धरला. एक पॉइंट आपण मानला, देन त्याला एक रेफरन्स दिला आपण. तो रेफरन्स म्हणजे काय आपल्यासाठी, ओरिजिन. आणि त्या ओरिजिन पासून तो अंडरस्टँड केला आपण, तर तो काय झाला आता, एक पोझिशन वेक्टर झाला. ओ ए बार इज इक्वल टू ए बार इज द पोझिशन वेक्टर. आलं लक्षामध्ये. तर हा पोझिशन वेक्टर आपल्यासाठी आहे, ओ ए बार इक्वल टू ए बार. तुम्ही जर इथं बी घेतला तर तो सुद्धा असेल, किंवा तुम्ही असं लक्षात घेतलं, असं एक तुम्ही बी पॉईंट इथं मानला आणि तुम्ही कोणता वेक्टर लक्षात घेतला, ए बी बार. बघा लक्षात ठेवा, कोणता वेक्टर मानला तुम्ही, ए बी बार मानला. बेसिकली द एनी वेक्टर विच आर कन्सिडर इन द स्पेस विच आर ऑलवेज पोझिशन वेक्टर, तो ऑलवेज पोझिशन वेक्टर असतो. म्हणजे ए बी बार जो काय वेक्टर आहे बेसिकली दोन पोझिशन वेक्टर पासून बनलेला आहे. कोणत्या दोन पोझिशन वेक्टर पासून, वी हॅव टू ड्रॉ इमॅजिनरी लाईन. सपोज अशा प्रकारच्या दोन लाईन आपल्याला ड्रॉ कराव्या लागतील. बघा, म्हणजे कुणापासून तयार झालाय तो, एक ओ ए बार, दुसरा ओ बी बार. म्हणून आपण हा लिहिताना असं लिहितो, ए बी बार इज इक्वल टू ओ बी बार मायनस ओ ए बार. पण ओ बी बार म्हणजेच काय असतो, बी बार, आणि ओ ए बार म्हणजेच काय असतो, ए बार असतो. म्हणजेच बेसिकली आपल्याला असं लिहिता येतं कोणत्याही वेक्टरसाठी, ए बी बार इज इक्वल टू बी बार मायनस ए बार. का तर ए आणि बी सेपरेट जर विचार केला तर दोन पोझिशन वेक्टर पासून एक ए बी तयार झालेला आहे. मग तसं जर तुम्ही असं लिहिलं यम एन बार तर काय येईल, एन बार मायनस एम बार, असंही आपल्याला काय करता येतं, मांडता येतं, एखादा वेक्टर रिप्रेझेंट करतात. आता पर्टिक्युलर द वेक्टर विच आर कन्सिडर इन द विथ रिस्पेक्ट टू द एक्स वाय आणि झेड ॲक्सिस अँड देअर रिस्पेक्टिव्ह युनिट वेक्टर्स. प्रत्येक वेक्टर आपल्याला रिप्रेझेंट करत असताना त्याच्या रिस्पेक्टिव्ह युनिट वेक्टरचा विचार करून रिप्रेझेंट करायचं. मग आता आपण काय करूया, त्या ए वेक्टरकडे येऊया.
जो काय आपण ए ओ ए मानलेला. मग ओ ए इज द पोझिशन वेक्टर विच आर रिप्रेझेंटेड ॲज ए बार असं बी आपण सांगू शकतो. मग याचा अर्थ काय होतो, तर समजा तुमचा ए बार मायनस ओ बार, मग आपलं वेक्टर दाखवूया आपण. मग ए बारचे पॉईंट कोणते, एक्स वाय झेड. मग आपण असं दाखवतो द वेक्टर ऑफ द पॉईंट एक्स कॉमा वाय कॉमा झेड जो काय आहे त्याचा ए बार जो वेक्टर आहे तो आपण दाखवतो एक्सला कोण आहे आय कॅप प्लस वाय जे कॅप आणि झेड के कॅप. म्हणजे ए बार तुमचा रिप्रेझेंटेशन कसं दाखवणार, एक्स ऑफ वाय वाय ऑफ जे आणि झेड ऑफ के असा वेक्टर आपल्याला मिळून जातो. लक्षात घ्या, त्याला ए बार म्हणते. मग तुमचा 0 बार म्हणजे ओ बार आपण लक्षात घेऊया, 0,0,0 म्हणजेच काय करता येईल आपल्याला, ओ बार इज इक्वल टू काय करता येईल सांगा, ओ ऑफ आय 0 ऑफ जे अँड पुढे 0 ऑफ के. म्हणजे एकंदरीत झिरोच, पण रिप्रेझेंटेशनसाठी आपण असं दाखवू शकतो. मग त्याचप्रमाणे जर आपण असं रिप्रेझेंटेशन टाकलं ओ ए बार इक्वल टू ए बार मायनस ओ बार, इथे काय केली आपण, ही व्हॅल्यू मांडली मायनस ही केली, ही व्हॅल्यू मांडली मायनस ही केली. म्हणजेच काय मिळेल, ओ ए बार इक्वल टू ए बार इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, एक्स ऑफ आय प्लस वाय ऑफ जे आणि प्लस झेड ऑफ के. म्हणजे अशा प्रकारचा आपल्याला एखादा पोझिशन वेक्टर रिप्रेझेंट करता येईल. लक्षात घ्या, इथं लक्षामध्ये समजा आता आपण ए बीचा विचार केला आणि ए बीचे जे पॉईंट आहेत ते मी मानले x1 y1 आणि z1 असे मांडले मी, x1 y1 आणि z1. आणि आता आपण काय करूया, ए बी बार वेक्टर कॅल्क्युलेट करूया या कन्सेप्टनुसार. मग तो कसा करता येईल आपल्याला बघा, या कन्सेप्टनुसार ए बी बार इज इक्वल टू सांगा, ए बी बार इज इक्वल टू काय, ओ बी बार मायनस ओ ए बार, अर्थातच बी बार मायनस ए बार. मग बी बार किती आहे आपल्यासाठी बघा, बी बार किती असणार आहे, x1 आय बरोबर, y1 जे आणि z1 के कॅप. आणि ए बार किती आहे, तो एक्स आय प्लस वाय जे आणि प्लस झेड के असं आहे. मग आपण टाकूया इथे व्हॅल्यूज. मग ए बी बार काय मिळेल आपल्याला, ए बी बार इज इक्वल टू दिस मायनस दिस, म्हणजे काय x1 इकडचा मायनस केलं तर हा दोन्हींचा काय आय हा कॉमन आहे, म्हणजे एक्स व मायनस एक्स आय, देन y1 मायनस वाय इंटू जे आणि z1 मायनस झेड इंटू के. अशा प्रकारे झाला तुमचा ए बी बार वेक्टर. काय मिळालं तुम्हाला, ए बी बार वेक्टर अशा प्रकारे तुम्हाला मिळू शकतो. तर हे नोट डाऊन करा. तर पहा, हे झालं रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. कोणताही वेक्टर जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर या प्रकारे आपण तो सोडवू शकतो, लय अवघड नाही आहे. आता महत्त्वाचा पार्ट याच्यामध्ये असा आहे, ॲडिशन ऑफ द टू व्हेक्टर्स, सबट्रॅक्शन ऑफ द टू व्हेक्टर्स किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ द टू व्हेक्टर्स. आणि मल्टिप्लिकेशनमध्ये दोन भाग करतो आपण प्रोडक्टमध्ये त्या वेक्टरच्या. एक जो आहे तो स्केलर प्रोडक्ट आणि दुसरा जो आहे तो वेक्टर प्रोडक्ट. तर हा बराचसा मोठा पार्ट आहे तो आपल्याला स्टडी करायचा, म्हणजे त्याला 1 तास आपण देऊया. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण तो पार्ट घेऊया वेक्टरच्या बाबतीमध्ये. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, दिस इज स्केलर मल्टिप्लिकेशन आणि देन वेक्टर मल्टिप्लिकेशन किंवा वेक्टर प्रोडक्ट हा कन्सेप्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. थँक्यू.